नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासमोर नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयाचं नवीन थिअरी लेक्चर घेऊन आलेलो आहे. लेक्चर क्रमांक 8 याचा राहणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सीपीआर शिकवणार आहे. सीपीआर वरती गेल्या वर्षी 1 MCQs विचारला गेला होता, ज्यामध्ये रेशो विचारला गेला होता सीपीआरचा. किती कंप्रेशन आणि किती ब्रीथ्स दिल्या जातात असा हा MCQ होता, जो 1 मार्कासाठी विचारला गेलेला होता. त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील सीपीआर वरती MCQs येण्याचे दाट शक्यता आहे आणि आपण आपल्या चॅनलला 30 थेअरी शिकवत आहोत, ज्या थेअरीमधनं तुम्हाला तुमच्या MH नर्सिंग CETचा 20 मार्काचा पेपर येणार आहे. तेवढीच थेअरी त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट पुरता किंवा त्या पर्टिक्युलर पेपर पुरता जेवढी थेअरी आपल्याला रिक्वायर्ड आहे, आपल्याला आवश्यकता आहे. एक मिनिट या ठिकाणी ओके. या ठिकाणी आपल्याला जेवढीही थेअरी त्या सब्जेक्टसाठी रिक्वायर्ड आहे, तेवढीच थेअरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचा आहे. कारण की जेवढेही थेअरीचे लेक्चर होत आहेत, त्या थेअरीच्या लेक्चरची जी PDF आहे, ती मी व्हॉट्सअप ग्रुपला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून थेअरीचे जी PDF आहे ती तुमच्यापर्यंत मी इझिली पोहोचवू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपल्या टॉपिकला, ज्याचं नाव आहे सीपीआर. सगळ्यात आधी आपण सीपीआरचं इंट्रोडक्शन बघू. सगळ्यात आधी आपण काय बघून घेऊयात, सीपीआरचं इंट्रोडक्शन. तर सीपीआर म्हणजे काय, तर कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. सीपीआरला काय म्हणतात, कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. कार्डिओ म्हणजेच काय, तर कार्डिओ म्हणजेच हार्ट. पल्मोनरी म्हणजेच काय, तर पल्मोनरी म्हणजे लंग्स. आणि रिसक्सिटेशन म्हणजेच काय, तर पुन्हा सुरू करणे, पुन्हा सुरू करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, सीपीआर म्हणजेच काय, ज्या टायमाला आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरातील जे व्हायटल ऑर्गन आहे, जे हृदय आहे ते देखील व्हायटल ऑर्गन आहे, लंग्स व्हायटल ऑर्गन आहे, ब्रेन हा व्हायटल ऑर्गन आहे. व्हायटल ऑर्गन कोणाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या अवयवांशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. व्हायटल ऑर्गन म्हणजेच काय, की असे अवयव ज्या अवयवांशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, अशा अवयवांना म्हटलं जात असतं व्हायटल ऑर्गन. अशा अवयवांना काय म्हटलं जात असतं विद्यार्थी मित्रांनो, अशा अवयवांना म्हटलं जात असतं व्हायटल ऑर्गन. तर कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन म्हणजे सीपीआर ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपलं जे हृदय आहे ते ज्या टायमाला बंद पडतं, आपलं जे लंग्स आहेत ते ज्या टायमाला श्वास घ्यायचं बंद करतात, त्या टायमाला त्या हृदयाला पुन्हा सुरू करणे आणि लंग्सला म्हणजेच फुफ्फुसांना पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया, तिलाच काय म्हटलं जात असतं, तिलाच म्हटलं जात असतं सीपीआर. सीपीआर म्हणजेच काय, कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. तर कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन CPR is a life-saving technique useful in many emergencies, including heart attack or near drowning, in which someone's breathing or someone's heartbeat has stopped. ज्या टायमाला एखाद्याचे हृदयाचे ठोके आणि एखाद्याचा श्वास ज्या टायमाला बंद पडतो, तो श्वास आणि ते हृदयाचे ठोके पुन्हा सुरू करण्यासाठी जी प्रक्रिया केली जात असते, त्या प्रक्रियेला म्हटलं जात असतं सीपीआर. उदाहरणार्थ हार्ट अटॅकच्या रुग्णामध्ये काय होतं, हृदय बंद पडतं, हृदय विकाराचा झटका आला म्हणजेच काय होतं, हृदय बंद पडतं. तर हृदय बंद पडलं त्याच्यामुळे काय होतं, तर श्वास घेण्याची प्रक्रिया देखील थांबते. तर या दोघही प्रक्रिया सुरू करण्यासाठी जी प्रोसेस फॉलो केली जाते, त्या प्रोसेसला म्हटलं जात असतं सीपीआर. पुढे इंट्रोडक्शन काढायला असेल तुम्हाला, हा हे अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ हार्ट आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुम्हाला बायोच्या याच्यामध्ये विचारलं जाईल. हे लंग्सची जनरल अॅनाटॉमी दिलेली आहे. ओके, नाऊ व्हॉट इज सीपीआर, तर कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन इज अ टेक्निक ऑफ बेसिक लाईफ सपोर्ट. कशाची टेक्निक आहे, बेसिक लाईफ सपोर्टची आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की विच वन ऑफ फॉलोइंग comes under basic life
सपोर्ट. विच वन ऑफ फॉलोइंग इज कम्स अंडर बेसिक लाईफ सपोर्ट. ठीक आहे. ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील. ओके. समजा तुम्हाला ते काय करतील मग ए ऑप्शन देतील वॅक्सिनेशन, बी देतील काय देतील बी बोला. बी देतील मेडिकेशन, सी देतील तुम्हाला ड्रेसिंग आणि डी देतील सीपीआर. तर याच्या राईट आन्सर काय राहील राजांनो? याच्या राईट आन्सर राहणार आहे काय? तर याचा राईट आन्सर राहील सीपीआर. असं एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. डेफिनेशन काय सीपीआरची? तर कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन इज अ टेक्निक ऑफ बेसिक लाईफ सपोर्ट फॉर कशासाठी? बेसिक लाईफ सपोर्ट. सीपीआर ही बेसिक लाईफ सपोर्टची टेक्निक आहे. तर कशासाठी? तर ऑक्सिजनेटिंग द ब्रेन अँड हार्ट अंटिल ॲप्रोप्रिएट डेफिनेटिव्ह मेडिकल ट्रीटमेंट कॅन रिस्टोर नॉर्मल हार्ट अँड व्हेंटिलेटरी ऍक्शन. जोपर्यंत हृदय त्याच्या नॉर्मल प्रक्रियेवरती पुन्हा त्याच्या नॉर्मल स्थितीवरती परत येत नाही तोपर्यंत आपण काय करतो? कृत्रिमरित्या शरीरामध्ये श्वास आणि हृदयाचे म्हणजे ब्लड फ्लो व्हायला पाहिजे म्हणून काय करतो आपण? चेस्ट कंप्रेशन देतो आणि ऑक्सिजनेशन शरीरामध्ये ऑक्सिजनची पूर्तता व्हायला पाहिजे म्हणून आपण कोणाला तरी ब्रीथिंग देत असतो. तर त्या प्रक्रियेला काय म्हटलं जात असतं? कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन म्हटलं जात असतं. पर्पजेस काय काय कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशनचे बघून घ्या. पुढे सांगतो, लिहून घ्या. स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा लिहून घ्या. Okay, now we will going to see the purposes of CPR. To maintain an open and clean airway, म्हणजेच जो श्वासाचा मार्ग आहे, कुठला मार्ग? श्वासाचा, तो मोकळा करतो आपण. श्वासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सीपीआर देतो. टू मेंटेन ब्रीदिंग बाय एक्सटर्नल व्हेंटिलेशन, तर बाह्य श्वासानं आपण काय करतो? शरीरामध्ये ऑक्सिजन देत असतो. बाह्य श्वासानं O2 कशात? बॉडीमध्ये. नेक्स्ट, टू मेंटेन ब्लड सर्क्युलेशन बाय एक्सटर्नल कार्डियाक मसाज, तर छातीवरती दाब देतो आपण. कशासाठी देतो? तर जेणेकरून शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह सुरळीत राहायला पाहिजे म्हणून. त्यासाठी रक्ताचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी, सुरळीत राहण्यासाठी. ओके. नंतर पुढे टू सेव्ह लाईफ ऑफ पेशंट, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी. आणि पुढे टू प्रोव्हाइड बेसिक लाईफ सपोर्ट टिल मेडिकल अँड ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट अराइव्ज, म्हणजे जोपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचत नाही तोपर्यंत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आपण काय करत असतो? सीपीआर हा देत असतो. कधी कधी सीपीआर वापरायचा. इंडिकेशन्स म्हणजेच काय? वेन सीपीआर इज गिवन, कधी कधी दिला जातो. या ठिकाणी बघा, पहिले व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनच्या वेळेस देतो. व्हेंट्रिक्युलर ट्रेकिकार्डियामध्ये देतो. असिस्टोल म्हणजेच काय? हृदयाचे ठोके नसतील, हृदयाचे ठोके काय झाले असतील? बंद झाले असतील, तेव्हा आपण सीपीआर देतो. आणि पल्सलेस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय? बॉडीमध्ये काय होत असेल? हृदयाचे स्पंदन जाणवत नसतील, हृदयाचे स्पंदन जर जाणवत नसतील तेव्हा आपण सीपीआर देत असतो. अजून कधी कधी देतो तर रेस्पिरेटरी अरेस्टच्या वेळेस देतो. रेस्पिरेटरी अरेस्ट मध्ये दिस मे बी रिझल्ट ऑफ फॉलोइंग. रेस्पिरेटरी अरेस्ट रेस्पिरेटरी अरेस्ट मध्ये पण आपण सीपीआर देतो.
आणि रेस्पिरेटरी अरेस्ट कशा कशामुळे होऊ शकतं, तर ड्राउनिंगमुळे होऊ शकतो, स्ट्रोक किंवा फॉरेन बॉडी इन थ्रॉट, घशामध्ये एखादा परजीवी किंवा एखादी गोष्ट घशामध्ये अडकली असेल, किंवा धूळ धूर धुरामध्ये कोणीतरी सापडला असेल आणि श्वास घेता येत नसेल, एखाद्या औषधीचा ओव्हरडोस झाला असेल, औषधीचा ओव्हरडोस असेल, तेव्हा पण आपण काय करतो, सीपीआर देतो. सफोकेशनच्या वेळेस सीपीआर दिला जातो. ऍक्सिडेंट किंवा इंजुरी झाली असेल तेव्हा सीपीआर देतो. कोम्यामध्ये पेशंट गेला तेव्हा सीपीआर देतो. एपिग्लॉटिसचं पॅरालायसिस झालं तेव्हा पण सीपीआर दिला जात असतो. सीपीआरचे प्रिन्सिपल्स काय काय आहेत? प्रिन्सिपल तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सांगितलं तुम्ही, तत्वे काय काय सीपीआरचे तत्व. तर टू रिस्टोर इफेक्टिव्ह सर्क्युलेशन अँड व्हेंटिलेशन. तर इफेक्टिव्ह सर्क्युलेशन आणि व्हेंटिलेशन साठी आपण सीपीआर देतो. टू प्रिव्हेंट इरिव्हर्सिबल सेरेब्रल डॅमेज ड्यू टू एनेक्झिया when the heart fails to maintain the cerebral circulation for approximately 4 minutes, the brain may suffer irreversible damage. म्हणजे जर हार्ट 4 मिनिटापेक्षा जास्त कालावधीपर्यंत काय झालं, बंद झालं, तर काय होतं, त्याच्यानं ब्रेन डॅमेज होतो. ब्रेन काय होतो, डॅमेज होतो. त्याच्यामुळे ब्रेन डॅमेज होतो, तर ब्रेनला काय होत नाही, प्रॉपर ऑक्सिजन भेटत नाही, बरोबर. तर हे डॅमेज अवॉइड करण्यासाठी आपण काय देतो, सीपीआर देतो. ओके, नेक्स्ट सीपीआरची प्रोसिजर. Sequences of procedures performed to restore the circulation of oxygenated blood after a sudden pulmonary and or cardiac arrest. जर पल्मोनरी आणि कार्डियाक अरेस्ट झाला असेल तर लगेच आपण काय करतो, सीपीआर ची प्रोसेस फॉलो करतो. चेस्ट कम्प्रेशन अँड पल्मोनरी व्हेंटिलेशन परफॉर्म बाय एनीवन हू नोज हाऊ टू डू इट एनीवेअर इमिडिएटली विदाउट एनी अदर इक्विपमेंट. म्हणजे चेस्ट कम्प्रेशन म्हणजे काय, छाती दाबतो, आणि पल्मोनरी व्हेंटिलेशन म्हणजे काय, छाती प्रेस करून त्याला काय करतो आपण, ऑक्सिजन द्यायचं काम करतो, त्याच्या माउथ मध्ये श्वास टाकायचं काम करतो. तर त्यालाच काय म्हटलं जातं, सीपीआर म्हटलं जातं. आणि कोण करू शकतो सीपीआर, ज्या व्यक्तीला कोणीही देऊ शकतो सीपीआर, ज्या व्यक्तीला माहिती आहे. कोण कोण देऊ शकतो सीपीआर, तर बघा सांगतो. ज्या व्यक्तीला माहिती आहे सीपीआर कधी द्यायचा, तात्काळ कसा द्यायचा, आणि विना कुठल्याही उपकरणाशिवाय सीपीआर कसा द्यायचा, असा जो व्यक्ती, ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी माहिती, तो व्यक्ती काय करू शकतो, तो व्यक्ती सीपीआर देऊ शकतो. ओके, बघा आता सीपीआर द्यायची प्रोसेस. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे, अप्रोच सेफली. एखादा रुग्ण आहे, तो चालता चालता ज्याला हृदयाचा झटका आला, हार्ट अटॅक आला, तर तो काय होईल, रस्त्यावरती लगेच पडेल खाली. पडल्यानंतर मग आपण त्याच्या जवळ जाऊ, त्याच्या खांद्याला हात लावून विचारू, काका काय झालं, खांद्याला हात लावून विचारू, काका काय झालं. त्यांनी जर आपल्याला रिस्पॉन्स दिला तर ठीक. नंतर मग आपण त्याचे पल्स चेक करू, त्याचे हृदयाचे ठोके सुरू आहेत का. जर हृदयाचे ठोके आपल्याला कळालं की याचे हृदयाचे ठोके बंद पडलेले, श्वास घेता येत नाहीये किंवा श्वास कमी घेतोय, तर मग आपण काय करू, मदतीसाठी सगळ्यात आधी आवाज देऊ, शाउट फॉर. नेक्स्ट स्टेप काय करू, मग आपण पहिले चेक केलं, दुसऱ्या स्टेपला काय केलं, आपण रिस्पॉन्स चेक केला, रुग्णाचा रिस्पॉन्स येतोय का. रिस्पॉन्स दिला नाही पेशंटनं, रुग्णानं, मग आपण तिसऱ्या स्टेपला काय करू, मदतीसाठी आवाज देऊ आजूबाजूच्या लोकांना, जेणेकरून ते आपल्याला काय करतील, आपल्या जवळ येतील आणि आपल्या प्रोसिजरला मदत करतील. मग नंतर काय करू, आपण एअरवे ओपन करू. कसा करणार एअरवे ओपन, समजा त्याच्या तोंडाला मास्क लावलेलं आहे, तर ते मास्क काढून, जर तोंड उलट करून खाली पडलेलं आहे, असं हे समजा त्याचे तोंड आहे, आणि तो असा खाली पडलेला आहे उलटा, तर आपण काय करू, त्याला सरळ झोपू. दिस इज वी आर गोइंग टू ओपन एअरवे ऑफ अवर पेशंट. नंतर काय करू, आपण 5व्या स्टेपला त्याचे श्वास सुरू आहेत का नाहीये ते पाहू. नंतर 108 ला कॉल करू, आपण अँब्युलन्सला कॉल करू, आणि नंतर मग सीपीआर ची प्रोसेस परफॉर्म करू, ज्यामध्ये आपण आपल्या जो हाताचा बॅक आहे, बॅक साइड ऑफ पाम, त्या पामवरती दुसरा हाताचा अशा पद्धतीने फिंगर इंटरलॉक करून पाम ठेवू, आणि काय करू, चेस्ट कम्प्रेशन देऊ, छातीवरती दाबू. किती वेळेस दाबणार छातीवरती, 30 वेळेस. 30 वेळेस दाबल्यानंतर तुम्ही सांगणार सर सीपीआर झाला का, उत्तर आहे नाही. 30 वेळेस छाती दाबल्यानंतर आपण काय करू, त्याला 2 कृत्रिम श्वास
दोन कृत्रिम श्वास आपण त्याला देऊ. कसं? त्याचं माउथ ओपन करू, माउथ टू माउथ आपण त्याला श्वास त्याच्या बॉडीमध्ये, आपल्या माउथनं त्याच्या बॉडीमध्ये श्वास देऊ. दॅट इज नोन ॲज टू रेस्क्यू ब्रीथ्स. ओके, या सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला इन ब्रीफ सांगितल्या. याची पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपला मिळून जाईल. एअरवे कसा ओपन करतात हे बघा. मान वर करून तोंड वर केलं जातं आणि तोंड ओपन केलं जातं, जेणेकरून काय होईल, हवा श्वास त्याच्या शरीरामध्ये जाईल. ओके, याची नोट्स तुम्हाला देऊन देईल मी. हे काही तुमच्यासाठी महत्वाचे नाही आहे. जे महत्वाचे आहे ते तुम्हाला सांगतो. चेस्ट कम्प्रेशन कसं द्यायचं बघा. अशा पद्धतीने चेस्ट कम्प्रेशन द्यायचं असतं. प्लेस द हिल ऑफ वन हँड इन द सेंटर ऑफ द चेस्ट. तर याला, ह्या भागाला काय म्हटलं जातं? हिल म्हटलं जातं. ह्या भागाला काय म्हटलं जातं? हिल ऑफ हँड म्हटलं जातं. नेक्स्ट, याची नोट्स मी तुम्हाला टाकून देईल. तर एवढंच महत्वाचं तुमच्यासाठी. सगळ्यात महत्वाचं ठेवायचं काय तुम्हाला माहिती का? रेशो ऑफ सीपीआर. रेशो विचारला जातो सीपीआरचा कसा असतो, तर सांगतो बघा तुम्हाला. तर 30:2. 30:2 म्हणजेच काय? 30 आपण चेस्ट कम्प्रेशन देऊ आणि 2 काय देऊ आपण? 2 रेस्क्यू ब्रीथ देऊ. 2 काय देऊ आपण? 2 रेस्क्यू ब्रीथ देऊ. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विचारला जाणारा. ओके, MCQs ऑन सीपीआर अवेटेड. सगळ्यात जास्त तुम्ही वेट करत असणार. प्रश्न कधी विचारते सर, आता विचारतो तुम्ही काय शिकले सीपीआर पासून. चला मग, पहिला प्रश्न. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीपीआर? सीपीआरचा ओके, सीपीआरचा काय विचारलेला आहे? फुल फॉर्म विचारलेला आहे. काय सीपीआरचा फुल फॉर्म? ऑप्शन ए दिलेला आहे कार्डिओ पल्मोनरी रिएक्शन, बी दिलेला आहे कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन, सी दिलेला आहे कार्डियक प्रेशर रिसक्सिटेशन, डी दिलेला आहे सर्क्युलेटरी पल्मोनरी रिएक्शन. तर राईट आन्सर काय आपलं? कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन, ऑप्शन बी. काय सीपीआरचा फुल फॉर्म? कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. कार्डिओ पल्मोनरी ओके, नेक्स्ट. सीपीआर इज परफॉर्म वेन अ पर्सन एस. सीपीआर कधी देतो आपण? फिवर असताना देतो, कार्डियक अरेस्टला देतो, फ्रॅक्चरच्या पेशंटला देतो, एडॅकच्या पेशंटला देतो. कधी देतो सीपीआर आपण? व्हेरी गुड. ज्या टायमाला एखाद्या रुग्णाला काय आलेलं आहे कार्डियक अरेस्ट, कार्डियक अरेस्टला आपण आपल्या कॉमन लँग्वेजमध्ये काय म्हणतो? हार्ट अटॅक म्हणतो. जर एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला असेल तर त्याला आपण काय करतो? सीपीआर देतो. नेक्स्ट विचारलेलं आहे, द मेन पर्पज ऑफ सीपीआर इज टू. सीपीआरचं मुख्य उद्दिष्ट काय म्हणे? ए दिलेला आहे स्टॉप ब्लिडिंग, बी दिलेला आहे रिस्टोर ब्रिदिंग अँड सर्क्युलेशन, सी दिलेला आहे रिड्यूस फिवर, डी दिलेला आहे क्युअर इन्फेक्शन. तर सीपीआरचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर एखाद्याचा श्वास आणि त्याचं सर्क्युलेशन जर बंद झालं असेल, हृदयाचं कामच काय आहे? ब्लड. व्हॉट इज फंक्शन ऑफ हार्ट? द मेन फंक्शन ऑफ हार्ट इज टू सर्क्युलेट द ब्लड. हृदयाचं मुख्य काम काय आहे? तर रक्ताला सर्क्युलेट करणं, रक्ताला पंप करणं, हे काय हृदयाचं मुख्य काम आहे. ठीक आहे, तर आपण काय करतो? ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन सीपीआरच्या माध्यमाने रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतो. सीपीआर मेनली इन्व्हॉल्व्ह. सीपीआर मध्ये काय काय असतं? ऑप्शन ए दिलेला आहे चेस्ट कम्प्रेशन अँड व्हेंटिलेशन, बी दिलेला आहे इंजेक्शन, सी दिलेला आहे सर्जरी, डी दिलेला आहे बँडेजिंग. सीपीआर मध्ये काय काय करतात? तर सीपीआर मध्ये फक्त दोनच गोष्टी करतात, ती म्हणजे चेस्ट कम्प्रेशन अँड टू रेस्क्यू ब्रीथ, दॅट इज व्हेंटिलेशन. ऑप्शन ए इज अवर राईट आन्सर. सीपीआर मध्ये काय करतो आपण? चेस्ट कम्प्रेशन देतो, चेस्ट कम्प्रेशन, आणि काय करतो? रेस्क्यू ब्रीथ देतो, रेस्क्यू ब्रीथ द्यायचं काम करतो. दॅट इज, त्यालाच काय म्हणतात? व्हेंटिलेशन म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? व्हेंटिलेशन. गॉट इट? व्हेरी गुड. ओके, लास्ट एमसीक्यूज मध्ये काय विचारलेलं आहे? द करेंट कम्प्रेशन व्हेंटिलेशन
रेशो फॉर ऍडल्ट सीपीआर मी तुम्हाला आधीच डिस्कस करून सांगितलं. ऍडल्ट सीपीआर ला काय आहे, चेस्ट कम्प्रेशनचा रेशो सांगितलं होतं मी मागे. उत्तर कमेंट करून सांगा उत्तर. लवकर उत्तर कमेंट करून सांगा काय येईल याचं उत्तर. योग्य उत्तर सगळ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगायचंय. राईट आन्सर काय आहे लवकर कमेंट करा. चला ऑप्शन बघून घेऊया. ऑप्शन ए दिलेला आहे 15:2, बी दिलेला आहे 13:2, सी दिलेला आहे 20:2, डी दिलेला आहे 25:2. किती असतो 30:2. 30 काय असतात, 30 असतात चेस्ट कम्प्रेशन आणि 2 काय असतात, 2 असतात रेस्क्यू ब्रीथ्स. 30 चेस्ट कम्प्रेशन, 2 रेस्क्यू ब्रीथ. दिस इज द कम्प्रेशन अँड व्हेंटिलेशन रेशो. यालाच काय म्हटलं जातं, कम्प्रेशन अँड व्हेंटिलेशन रेशो. ठीक आहे, लिहून घ्या. सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप आता लगेच जॉईन करायचं आहे, कारण की नोट्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपलाच अवेलेबल होतील. त्यामुळे सगळ्यांनी लवकर काय करायचं आहे, व्हॉट्सअपला जायचं आहे आणि व्हॉट्सअपचा ग्रुप सगळ्यांनी आवर्जून जॉईन करायचा आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.